आणि उद्धव ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेनंतर अर्थातच त्यांच्यावरती टीकाही झाली। ठाकरे गटाचं महानाटकही फसलं, राऊतांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना फसवलं अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे। भारतीय संविधानाच्या 10व्या शेड्यूलवर ॲडव्होकेट सरोदेंनी व्याख्यानमाला लावली होती असं सांगितलं असतं तर कोणीही फिरकलं नसतं अशी खिल्ली नितेश राणेंनी उडवली। पाहुयात नितेश राणेंचं ट्विट नेमकं काय आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं महानाटकही फसलं, राऊतांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना फसवलं। एकनाथ शिंदेंसोबत 56 पैकी 42 आमदार पण ते 2/3 नाहीत हा शोध आज असीम सरोदेंनी लावला। माजी विधानसभा अध्यक्ष दत्ताजी नडावडे किंवा माजी उपाध्यक्ष विजयकुमार औटी यांचा राजीनामा पत्र तत्कालीन शिवसेनेकडे आहे का? कितीही व्हिडिओ दाखवले किंवा आरडाओरडा केला तरी न्यायालय किंवा न्यायाधिकरण हे कायद्यानुसारच चालत असतं। केलेले बदल निवडणूक प्रक्रियेची माहिती आयोगाला कळवावी लागते। एवढं ॲडव्होकेट परबांना कळत नसेल तर तो निव्वळ कपाळकरंटेपणा। 2013चा कागद दाखवताना तसाच कागद 2018चाही दाखवाल का? पत्रव्यवहारांचे कितीही कागद दाखवले तरी त्यामुळे 2018 मध्ये नव्या निवडीची नोंद आयोगाकडे न केल्याची चूक लपवण्याचा लबाड प्रयत्न परब यांनी केलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आयोगाला पत्र लिहून 1999च्या माहितीनुसार जे रेकॉर्डवर आहे ते कळवलं। 2018ची माहिती रीतसर आणि आयोगाच्या फॉर्मॅटमध्ये पाठवली असती तर मातोश्रीवर सुभाष आणि अनिल देसाईंची इतकी चलबिचल झालीच नसती। न्यायालयामध्ये प्रकरण सुरू असताना एकतर्फी पुराव्यांचा बाजार मांडणं ही न्यायालयाची अवमानना आहे। तुम्ही जे करताय तेच मुळात लोकशाही संविधान विरोधी आहे। जनतेच्या न्यायालयात तुम्ही आज पराभूत झाला असं ट्विट नितेश राणे यांनी केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।